नमस्कार, मी संतोष पनाळे. आपण पाहताय लोकाधिकार वार्ता. सध्या महाराष्ट्रामध्ये एक नाव प्रचंड चर्चिले जात आहे. ते नाव आहे प्रवीण रामराव पवार. हे नाव कोण्या साध्यासुध्या व्यक्तीचं नाही. हे आहेत IPS अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त. का बरं यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चिलं जात आहे? आपण थोडासा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. प्रवीण रामराव पवार हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. यांची कन्या प्राजक्ता यांचा नुकताच विवाह सातारा येथे उद्योगपती प्रशांत निलावार यांचे चिरंजीव हिमांशू यांच्यासोबत झाला आहे. या विवाह सोहळ्यातील एक फोटो सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये प्रचंड धुमाकूळ घालतोय. या फोटोमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शरदचंद्रजी पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे तिघेजण दिसत आहेत. हे तिघे जरी समोर दिसत असले तरी या लग्न समारंभाला महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये श्रीकांत शिंदे असतील, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील, त्याचबरोबर मोठे मोठे उद्योगपती या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचं हे चर्चिलं जाण्याचं कारण म्हणजे उद्योगपती गौतम अदानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शरदचंद्रजी पवार हे एकाच फोटोमध्ये दिसत आहेत. एका IPS अधिकाऱ्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला एवढी दिग्गज मंडळी कसं काय? लोकांना वाटतंय की गौतम अदानी जे उद्योगपती आहेत ते पवार जे IPS अधिकारी आहेत त्यांच्याकडून लग्नासाठी आले असतील. परंतु मिळालेल्या माहितीनुसार गौतम अदानी हे उद्योगपती प्रशांत निलावार जे मुलाचे वडील आहेत, हिमांशू यांचे वडील, यांचे मित्र आहेत. प्रशांत निलावार हे रिअल इस्टेटमधील खूप मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांचे उद्योगपती अदानी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि या संबंधांच्या कारणामुळेच गौतम अदानी हे या विवाह सोहळ्यात आलेले आहेत. परंतु या फोटोमध्ये असं वाटतंय की IPS प्रवीण पवार यांच्यामुळेच गौतम अदानी या विवाह सोहळ्यात आलेत की काय? परंतु सत्यता तशी नसून गौतम अदानी हे उद्योगपती प्रशांत निलावार यांच्या बोलवण्यावरून, त्यांच्या संबंधावरून या विवाह सोहळ्यात आलेले आहेत. साताराच्या बेला रिसॉर्ट येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. परंतु शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये हा फोटो टाकल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विवाह सोहळ्याचा विषय गाजतोय आणि या विवाह सोहळ्यावर प्रचंड चर्चा होतीये. हा विवाह सोहळा सातारा येथे जरी संपन्न झाला असला तरी याचा बोलबाला, याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. लोकाधिकार वार्ताचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. आणि अद्यापपर्यंत आपण लोकाधिकार वार्ता हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.